आज आपण पाहणार आहोत सेशन 43। बघा, सगळ्यात पहिले या ठिकाणी क्लिक करायचं आहे। नेहमीप्रमाणे टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या इथून आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि ज्यातून तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करू शकता नेहमीप्रमाणेच। त्यानंतर SIM वर क्लिक करा, ओके करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर आपली टायपिंगची प्रॅक्टिस झालेली आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसिडवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे, तर इथून स्टार्ट करा। पहिला क्वेश्चन बघा, तुम्ही त्या टेम्पलेट ऑनलाईन व ऑफलाईन सुद्धा सर्च करू शकता म्हणत आहे, तर बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट फाईल टॅबवर क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह कराल म्हणत आहे, तर बरोबर आहे, करू शकतो आपण। नेक्स्ट त्यानंतर आहे दिलेल्या इमेज मधून योग्य ऑप्शन निवडून पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे। तर पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी बघा ऑप्शन ए चा वापर करत असते, तर याचं उत्तर ऑप्शन ए आहे। नेक्स्ट तुमच्या स्लाइड मध्ये आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या इमेज मधून योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे। तर आयकॉन घेण्यासाठी बघा कशाचा वापर करत असते, तर ऑप्शन बी चा वापर करत असते, तर ऑप्शन बी हे त्याचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट फाईल टॅबवर क्लिक करून आपण डॉक्युमेंट एक्सपोर्ट करू शकतो म्हणत आहे, तर बरोबर आहे, करू शकतो आपण। तशा प्रकारे आपलं सर्व सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा नॉलेज चेकचे 5 क्वेश्चन्स आहे, सोडवायचे आहे सर्व आपल्याला। ज्याच्याशी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या इतिहासाचे तपशीलवार वर्णन असते म्हणत आहे, तर त्याला बायोग्राफी म्हटले जाते। तुम्ही अगदी शून्यातून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करू शकता किंवा तयार डॅश वापरून करू शकता म्हणत आहे, तर तेचं उत्तर टेम्पलेट आहे। तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये एक डमी इमेज आहे आणि ती बदलायची आहे, यासाठी तुम्ही काय कराल म्हणत आहे, तर ते इमेज चेंज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, तर त्याचं उत्तर पिक्चरवर राईट क्लिक करणे आणि पिक्चर बदलणे हे आहे। ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तुम्ही बायोग्राफी सादरीकरण केले आहे आणि ते सेव्ह करायचे आहे, कोणत्या टॅब खाली तुम्हाला सेव्ह ॲज पर्याय सापडेल म्हणत आहे, तर ते फाईल टॅबवर असतात। डॅश हा इमेजचा आकार, त्याची रुंदी आणि उंचीच्या दृष्टीने आहे म्हणत आहे, तर कशाचा आहे बघा, तर त्याला ॲस्पेक्ट रेशो म्हटले जाते। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे। SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा, त्यानंतर ओके करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक झालेलं आहे। नंतर आपल्याला बघा गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून प्रोसिडवर क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट एक्झाम करा, नेक्स्ट करा। त्याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे गायडेड डू इट युअर सेल्फचे, तर पहिला क्वेश्चन इथून लावायचा आहे। दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर 2 मधून अवर इंडिया इंग्रेडियंट्स टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट अल्टर डिस्प्ले फॉन्ट कलर ब्लॅक टेक्स्ट 1 आणि साईज त्याची 20 आणि त्याला बोल्ड करण्यासाठी खालील पर्यायाचा वापर करा म्हणत आहे। तर बघा स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचं आहे। स्लाइड क्रमांक 2 मध्ये म्हणत आहे, तर स्लाइड क्रमांक 2 मध्ये जा, अवर इंडिया पासून इन्ग्रेडियंट पर्यंत सर्व पॅराग्राफ हा सिलेक्शन करून घ्यायचा आहे। सर्व पॅराग्राफला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। त्याचा फॉन्ट अल्टर डिस्प्ले करा म्हणत आहे, तर फॉन्ट मध्ये जा आणि त्यातून अल्टर डिस्प्ले हा फॉन्ट घ्यायचा आहे। त्यानंतर फॉन्ट कलर ब्लँक टेक्स्ट 1 घ्यायचा आहे, तर फॉन्ट कलर मध्ये जा आणि ब्लँक टेक्स्ट 1 इथून घ्यायचा आहे। त्यानंतर फॉन्ट त्याची साईज 20 करा म्हणत आहे, तर साईज मध्ये जा आणि इथून त्याची साईज 20 करा आणि नंतर ते बोल्ड करा म्हणत आहे, तर इथून ते बोल्ड करायचं आहे। जेवढं सांगितलं आपण तेवढंही केलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर आपल्याला ब्लँक नावाची स्लाइड इन्सर्ट करायची आहे, तर न्यू स्लाइड मध्ये जा आणि यातून ब्लँक नावाची इथून स्लाइड घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट
दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये वेलनट हेल्थ टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याची फॉन्ट स्टाईल एरियल ब्लॅक, फॉन्ट कलर ऑलिव्ह ग्रीन, एसेन्सिक डार्कर 50% करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर बघा, वेलनट टेक्स्ट हेल्थ या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. फॉन्ट मध्ये जा आणि फॉन्ट एरियल ब्लॅक करायचा आहे. ते एरियल इथून ब्लॅक करा फॉन्ट, आणि त्याचा जो कलर आहे तो ऑलिव्ह ग्रीन करायचा आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला होम टॅब मध्ये जायचं आहे. फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा आणि इथून फॉन्ट कलर मध्ये जाऊन आपल्याला ऑलिव्ह ग्रीन घ्यायचा आहे. 50% म्हणत आहे. तर व्यवस्थित पाहून घ्या, हा वाला आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन लावायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर 3 मधून हेल्थ वेलकम यू टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट कलर डार्क ब्लू आणि फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्या. स्लाइड क्रमांक 3 मध्ये म्हणत आहे, तर स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा. त्यानंतर कशाला म्हटलेलं आहे, हेल्थ वेलकम यू म्हणत आहे. तर हेल्थ वेलकम यू या शब्दाला सिलेक्शन करा. बघा इथे दिलेलं आहे, त्याला सिलेक्शन करून घेतो मी. सिलेक्शन केलं, याला सिलेक्शन करून घ्या. स्लाइड क्रमांक 3 मध्ये जाऊन याला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर त्याचा फॉन्ट कलर डार्क ब्लू करा म्हणत आहे, तर फॉन्ट कलर मध्ये जा आणि इथून डार्क ब्लू घ्यायचा आहे. त्यानंतर फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो करा म्हणत आहे, तर फॉन्ट मध्ये जा आणि एरियल नॅरो घ्यायचं इथून, आणि बस एवढं सांगितलं आहे, एवढं करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, प्रेझेंटिंग यू फॉर यू टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याने फॉन्ट एरियल नॅरो करा आणि त्याची साईज 16 करण्यासाठी या खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. प्रेझेंटिंग यू पासून म्हणत आहे ते या शब्दाला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि फॉन्ट कोणता करायचा आहे, एरियल नॅरो. तर याच्यातून एरियल नॅरो हा फॉन्ट घ्या. फॉन्ट घेतल्यानंतर त्याची साईज आपल्याला 16 सांगितलेली आहे, तर साईज मध्ये जाऊन इथून 16 करा अशा प्रकारे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. येस आय एम वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअरसेल्फ पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स आहेत सिम्युलेशनचे. तर पहिला क्वेश्चन लावायचा इथून, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, तर शोध बार मध्ये चरित्र प्रेझेंटेशन टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे. तर सर्च बॉक्सवर क्लिक करा. बायोग्राफी प्रेझेंटेशन इथं आलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून क्लिक करा आणि नंतर सेव्ह करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, मजकूर प्रेझेंटेशन दर्शकासाठी वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून स्लाइड क्रमांक मधील निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदला आणि 1 ते 24 करा म्हणत आहे. तर याला सिलेक्शन करून घ्या. साईज मध्ये जायचं आहे आणि किती करायचं आहे, 24 म्हणत आहे, तर याच्यातून 24 करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. येस आय एम वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे. नंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करा. याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, डॅश डॅश ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्वाच्या फाईल परवानगी दिल्यास नष्टही करते म्हणत आहे. तर त्याला आपण डिस्क क्लीनअप म्हटले जाते. इंटरनेटचा वापर करून आपण शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही म्हणत आहे. तर चूक आहे, सर्वच माहिती आपण शोधू शकतो. वैयक्तिक संगणकाचे प्रकार खालीलप्रमाणे आहे म्हणत आहे, शिवाय म्हणत आहे. तर त्याचं उत्तर प्रायमरी सिस्टीम आहे, वेगळं आहे. कार्ड रीडर आणि बारकोड रीडर हे डॅश डॅशचे प्रकार आहे म्हणत आहे. तर हे कशाचे प्रकार आहे, तर स्कॅनरचे आहे. डॅश डॅश केबलचा वापर टेलिव्हिजन सिग्नल वितरित करण्यासाठी तसेच नेटवर्कमध्ये संगणक जोडण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर कशाचा केला जातो, तर त्याचं उत्तर आहे कोएक्झियल आहे, कोएक्झियल. आणि त्यानंतर सबमिट करा. एस आय एम वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं त्याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं सेशन 43 पूर्ण झालेलं आहे.